नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. सकल हिंदू समाज शिवदर्शन वस्ती पर्वती पुणे आयोजित विराट हिंदू संमेलन रविवार दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी राजीव गांधी ई लर्निंग शाळा येथे पार पडले. या संमेलनास शिवदर्शन, पर्वती दर्शन आणि शाहू कॉलेज रोडच्या सोसायटी भागातील नागरिक प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर संमेलनात जेजुरीवरून खंडोबाची मानाची पगडी दर्शनासाठी आणण्यात आली होती. सुरुवातीला भटक्या विमुक्त जाती विकास महासंघाच्या वतीने संबळ वादन आणि गोंधळ सादर करण्यात आला. केशव शंखनाद महिला पथकाने शंखनाद केला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते श्री राम प्रभू, छत्रपती शिवाजी महाराज आणि मानाच्या खंडोबाच्या पगडीचे पूजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख वक्ते धर्माचार्य म्हणून ह.ब.प. रामचंद्र बुवा भिडे, मातृशक्ती म्हणून महिला कीर्तनकार सौ अर्चनाताई जोगदेव आणि माजी खासदार इतिहास अभ्यासक माननीय श्री प्रदीपदादा रावत उपस्थित होते. संमेलनाच्या शेवटी पूर्वांचल येथील विद्यार्थ्यांनी अखंड वंदे मातरम सादर केले. यावेळी 194 महिला आणि 530 पुरुष नागरिकांनी खंडोबाच्या पगडीचे दर्शन घेतले. सर्वांना प्रसाद वाटप करण्यात आले. सदर संमेलनाच्या निमित्ताने शिवदर्शन, पर्वती दर्शन आणि शाहू कॉलेजच्या सोसायट्यामध्ये गणेश मंडळे व सामाजिक राजकीय विषय बाजूला ठेवून हिंदू म्हणून एकत्रित आले आणि सर्वांच्या प्रयत्न सहभागातून कार्यक्रम यशस्वी झाला. कपाळाला तिलक लावा, तिलक लावल्या बिगर जाऊ नका. आणि कधी लावणार नाही तुम्ही तिलक? ज्या दिवशी तुमच्या कपाळावर तिलक दिसणार नाही त्या दिवशी तुमच्या घरातला बाप, आजा, पणजा कोणतरी मेलाय असं समजायला हरकत नाही. तेव्हा थोडं कडक वाटेल, पण आज हे आवश्यक आहे. आपण ऐका, आपल्या मुलांना, सुनांना, नातवंडांना हे ऐकवा आणि कृतकृत्य व्हा. एवढं बोलतो. आज मला इथे पंचपरिवर्तन हा विषय दिलेला आहे आणि मला जाणीव आहे की माझ्यापेक्षा आपण सगळे इथे अनुभवाने, ज्ञानाने, मानाने, वयाने माझ्यापेक्षा सगळे श्रेष्ठ आहात. पण एका छोट्या भगिनीचे विचार ऐकण्यासाठी आज आपण इथे जमलेले आहात. आता या पंचपरिवर्तनामध्ये पहिला मुद्दा येतो तो कल्याणकारी कुटुंब संस्कृती असा. आता कुटुंबाची व्याख्या जर करायची झाली तर लहान मुलं, युवक, युवती, आई वडील आणि आजी आजोबा ह्यांचा आपण कुटुंबामध्ये समावेश करू. मग जेव्हा कल्याणकारी कुटुंब संस्कृती आपण जेव्हा हा शब्द वापरतो त्यावेळी आपल्या सगळ्यांमध्ये जिव्हाळ्याचं नातं असायला पाहिजे. हे जिव्हाळ्याचं नातं केव्हा असेल तर जेव्हा आपण या सगळ्या मंडळींसाठी वेळ देतो. आजकाल वेळ लोकांकडे नाही आहे. कीर्तनाच्या निमित्ताने जेव्हा गावोगावी जायची वेळ येते त्यावेळी एखाद्या सप्ताहाच्या इथे लोक म्हणतात पावती किती रुपयाची फाडायची सांगा, पण आम्हाला कीर्तनाला बोलवू नका. म्हणजे लोकांकडे पैसा आहे पण लोकांना द्यायला वेळ नाही. आज गावकी एक आहे पण भावकी एक नाहीये. ती भावकी एक करण्याची प्रयोगशाळा आणि त्याचा जो काही सिद्धांत मांडला तो सावरकरांनी मांडला. हे काम संघाने हाती घेतलं आणि हा वारसा या संपूर्ण या हिंदू समाजामध्ये जे प्रचंड समुद्रमंथन झालं. आगरकर त्याला विचार कलह म्हणतात. केवळ आपलं चांगलं काय हे नाही बघितलं त्यांनी, आपल्यातले दोष काय हे बघितले. म्हणून 2 शब्दात सांगायचं तर हे जे हिंदूंचं प्रबोधन घडलं त्यात आत्मबोध पण आहे आणि शत्रुबोध पण आहे. आत्मबोध हा अत्यंत महत्वाचा की असे काय प्रश्न आहेत. एका सावरकरांनी सांगितलं की इंग्रजांनी तुम्हाला गुलाम केलं, मुसलमानांनी तुम्हाला गुलाम केलं. मूळ मुद्दा तुम्ही स्वतः ज्या 7 बेड्या घालून घेतलेल्या आहेत त्या बेड्यांनी हिंदू समाजामध्ये ममत्व नाही, आत्मीयता नाही, बंधुभाव नाही, एकत्व नाही आणि त्या बेड्या तोडा.
हे त्यांनी आवाहन केलं. दुसऱ्या बाजूला बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हिंदू समाजाची जी बहुमजली इमारत आहे हिला जिनाच नाहीये. तो जिना म्हणजे समता निर्माण करण्यासाठी पहिल्यांदा समरसता निर्माण झाली पाहिजे आणि तो जिना म्हणजे संघाची शाखा आहे. आभार मानतो. यामध्ये सर्वप्रथम स्वर्गीय राजीव गांधी लर्निंग स्कूलचे आभार या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिले म्हणून पुणे महानगरपालिकेचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे कार्यक्रमांच्या व्यवस्थांसाठी महापालिकेचे कर्मचारी, प्रशालेतील कर्मचारी यांनी मदत केली त्याबद्दल देखील त्यांचे आभार. कार्यक्रम स्थळाची स्वच्छता, वीज, ध्वनी व्यवस्थेसाठी मदत केली अशा कर्मचाऱ्यांचे मी आभार मानतो. आपल्या कुठल्याही कार्यक्रमाला महाराष्ट्र पोलीस दलाचा सक्रिय पाठिंबा असतो, त्यांचे देखील आभार. मंचावरील तिन्ही मान्यवर आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत तरी देखील ते वेळ काढून या कार्यक्रमाला आले आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन केले याबद्दल मी माझे खासदार श्री प्रदीपदादा रावत, सौ अर्चनाताई जोगदेव आणि हरिभक्त पारायणकार रामचंद्रबुवा भिडे यांचे मी आभार मानतो. संबळवादन व गोंधळ सादर करणारे कार्यकर्ते जेजुरीदेव मल्हारी मार्तंड यांची पगडी उपलब्ध करून देणारे मल्हार गडावरील विश्वस्त यांचे देखील मनपूर्वक आभार. याशिवाय ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मदत केली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो.